व्यापार या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला आता आपण बघूया आपले मुद्दे आणि आपला तक्ता काय आहे ते. तर वरील माहितीवरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपण ज्या वस्तू वापरतो त्याची गुणवत्ता ही महत्वाची असते आणि मग त्याचबरोबर त्याची जाहिरातही आपल्यावर प्रभाव पाडते. प्रत्येकाला सर्वच उत्पादनांविषयी माहिती नसते, परंतु ती उत्पादनं कोणीतरी वापरत असताना पाहिल्यास, उत्पादनांची आकर्षक जाहिरात पाहिल्यास, उत्पादनाविषयी चौकशी केल्यावर किंवा बाजारात बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ती उत्पादनं उपयोगाची आहेत आणि म्हणून ती विकत घेतली जातात. आता हे सर्व विपणनामुळं शक्य होतं. योग्य विपणनातूनच व्यापार हा वाढीस लागतो. तर आता आपण आपला तक्ता बघूया. अनुक्रमणिका क्रमांक, वस्तू, वस्तूचं नाव, उत्पादकाचं नाव आणि माहितीचा स्रोत. पहिला आहे दात घासण्याची पेस्ट किंवा पावडर. दुसरा आहे चहा किंवा कॉफी पावडर. तिसरा आहे आंघोळीचा साबण. चौथा आहे केशतेल आणि पाचवा आहे बिस्किट. आता हा तक्ता अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचं. पुढे जाऊया. विपणनाचं आता महत्व बघायचं आपल्याला की आधुनिक औद्योगिक समाज रचना, त्याच्यानंतर जागतिकीकरण आणि उत्पादनांचं हे मुबलक पर्याय आणि उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. काय आहे? व्यापार रचना. आता मग याच पार्श्वभूमीवर जर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्वाची अशी आहे. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीनं व्यापारामध्ये वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये वितरित करता येते आणि जास्तीत जास्त असं ग्राहकापर्यंत पोहोचवता येते. मग उत्पादनाचं विक्री मूल्य देखील वाढतं. सदोष उत्पादनं बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगामध्ये विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार, जणू काय महत्वाचा कणाच आहे. आता ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. मग जास्तीत जास्त त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, ग्राहकांना उत्पादनाकडे आकर्षित करणं आणि त्या खरेदीसाठी प्रवृत्त करणं हे त्या मागचं उद्देश असतात. माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यम यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडलेला आहे आणि माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारं जग हे एक मोठी बाजारपेठ अशी बनलेली आहे. पुढे बघूया की आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनाची माहिती ही उपलब्ध होतच असते आपल्याला आणि मग याच्यातूनच ग्राहकाला अनेक पर्याय हे उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग यासारखी तंत्र ग्राहक वापरत आहेत. बरोबर आहे? ग्राहक यांचा उपयोग करतो आणि वापरतात ते. उत्पादनाची जाहीर करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधान करून ग्राहकांची फसवणूक करणं, स्पर्धकांचे दोष सांगणं याच्यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणूनच जाहिरात करताना योग्य नीती नियम पाळणं हे आवश्यक आहे आणि मग ग्राहकांना देखील अशा जाहिरातींपासून सावध राहणं हे आवश्यक आहे. मग ग्राहकांची जर फसवणूकच झाली तर त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा केलेलाच आहे. बरोबर? मग आपली गरज ओळखून उत्पादनं ही रास्त दरानं खरेदी करण्याकडे आता ग्राहकांचा कल असणं हा आवश्यकच असतो. आता आपण एक बघूया, एक आलेख आहे की उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य असा प्रवाह तयार होतो आणि या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन असं म्हणतात. मग वस्तूंची किंमत, विक्रय वृद्धी, जाहिरात आणि वितरण हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. आता एक वस्तू आहे, मग त्याचं काय काय होतं बघा. उत्पादन, वर्गीकरण,
मुद्रांकन, लेबल आणि बांधणी. बरोबर आहे. म्हणजे प्रोडक्शन, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर ब्रँडिंग, त्याच्यानंतर लेबलिंग, त्याच्यानंतर पॅकेजिंग. हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात त्या वस्तूबद्दल. नंतर येते किंमत, विक्रीय वृद्धी आणि वितरण. आता उदाहरण जर घेतलं, जर तांदूळच घेतला आपण उदाहरणामध्ये, तर तो बासमती असतो. मग त्या बासमतीमध्ये सुद्धा अख्खा, तुकडा, दुबार इत्यादी येतं. त्याच्यानंतर कंपनीचं नाव, त्या कंपनीचं चिन्ह, त्याच्यानंतर नंबर, त्याच्यानंतर उत्पादनाच्या दर्जाविषयीचा तपशील येतो, म्हणजे बरोबर किंमत, जाहिरात आणि वितरण येतं, आणि आकर्षक अशी बांधणी सुद्धा येते. अशा रीतीने हे विपणनाचं पूर्णपणे विस्तृतीकरण आहे या आलेखामध्ये. आता आपण काय शिकलो या अंतर्गत काही प्रश्नांची तुम्हाला थोडक्यात उत्तरं लिहायची आहे की ओपेक आणि आपेक या व्यापार संघटनाच्या कार्यामधला फरक सांगायचा आहे. आशिया खंडातल्या कोणत्याही एका व्यापार संघटनाचं तुम्हाला कार्य सांगायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विपणनाचं महत्व तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करायचे. चला तर मग पुढे जाऊया.